चला करू घरचा अभ्यास। आज दुसरीचा आजचा आपला घरचा अभ्यासाचा 57वा दिवस आहे आज गणित विषयाचा। तर 81 ते 90 संख्या आज आपण लहान कोणती संख्या आहे मोठी कोणती संख्या आहे वस्तू रूपात पाहणार आहोत। सोबतच आपण त्यांचा चढता क्रम उतरता क्रम सुद्धा लावणार आहोत। आज भरपूर अभ्यास करायचा आहे आपल्याला। तसंच आजचा पाढा सुद्धा 9चा पाढा आपल्याला तयार करायचा आहे। उजळणी वाचत लिहायची खूप खूप अभ्यास आहे। चला मग करू घरचा अभ्यास। 80 82 83 84 85 80 87 88 89 90 या संख्या चढत्या क्रमाने लिहायच्या। का बरं चढत्या क्रमाने लिहायच्या? कारण की 81 पेक्षा 82 एक न मोठा आहे, 82 पेक्षा 1 83 न मोठा आहे, 83 पेक्षा 1 न 84 मोठा आहे, 84 पेक्षा 1 न मोठा 85 आहे, 85 पेक्षा 1 न मोठा 86 आहे, 86 पेक्षा 1 न मोठा 87 आहे, 87 पेक्षा 1 न मोठा 88 आहे, 88 पेक्षा 1 न मोठा 89 आहे आणि 89 पेक्षा 1 न मोठा 90 आहे। म्हणून ह्या संख्या आपण चढत्या क्रमाने लिहिलेल्या आहेत। आता बघा चढता क्रम कसा असणार आहे? चढता क्रम आता चढता क्रम कसा 81 ते 90 संख्येचा 81 82 83 84 85 86 87 88 89 आणि 90 हा झाला आपला चढता क्रम। आणि उतरता क्रम कसा असणार आहे आपला? उतरता क्रम वरून खाली उतरायचं आपल्याला, वरून खाली उतरायचंय। 90 90 नंतर येणार 89 नंतर 88 87 86 85 84 83 82 आणि हे 81 हा झाला उतरता क्रम। चढता क्रम कसा आहे? 81 82 83 84 85 80 87 88 89 90 उतरत असताना कसा क्रम राहणार ह्या संख्यांचा? यांच्या किमतीनुसार जसं जसं आपण मागे जातो तसं तसं संख्या ह्या लहान होत असतात। जसं आपण मागच्या संख्यांकडे जातो तसं तसं त्या संख्या लहान होतात। म्हणूनच हा चढता उतरता क्रम मी तुम्हाला शिकवते। 90 पेक्षा लहान 89 89 पेक्षा लहान 88 88 पेक्षा लहान 87 87 पेक्षा लहान 86 86 पेक्षा लहान 85 85 पेक्षा लहान 84 84 पेक्षा लहान 83 83 पेक्षा लहान 82 82 पेक्षा लहान 81। सगळ्यांना समजला संख्यांचा चढता उतरता क्रम? जेव्हा आपण वर चढत असतो तेव्हा संख्या ह्या मोठ्या होत जातात आणि खाली उतरत असतो तेव्हा संख्या ह्या लहान होत असतात। तर लहान मोठी संख्या आपल्याला ओळखायची आहे। लहान मोठी संख्या ओळखत असताना बघा 8.4 84 आणि 9.90 8.4 84 आणि 9.90 आता ह्या दोन संख्यातली आपल्याला मोठी संख्या ओळखायची आहे। कोणती संख्या ओळखायची आहे? 8.4 84 आणि 90। आता हे गणित तुम्हाला येतात सगळ्यांना, हे तुम्ही लिहून घ्यायचे, तुम्ही उत्तर लिहायचे आणि हे लिहित काय करायचं इकडे लक्ष द्यायचं, हे लिहित इकडे लक्ष द्यायचं। पण उत्तर आता तुम्ही बघून लिहायचे आहेत। आता 84 आणि 90 ह्याच्यामध्ये मोठं कोण आहे? 84 मोठं आहे, 90 मोठं आहे, कारण की 9चा 9 दशक मोठा आहे आणि याचा 8 आहे। 8 मोठे का 9 मोठे? 9 मोठे आणि म्हणून 9 ही संख्या मोठी आहे। आता 84 आणि 90 ह्या संख्यामध्ये मोठं कोण आहे? आता दशकाकडे तर 8 कांड्यात 1 2 3 4 5 6 7 8 आणि त्या दशकाकडे 9 कांड्यात 1 2 3 4 5 6 7 8 9। मग जास्त कोण आहे? 9 जास्त आहे, म्हणून मोठी संख्या कोणती आहे? 84 पेक्षा 90 ही संख्या मोठी आहे। पुढची संख्या आहे आपली 3.4 34 आणि 8.1 81 10 20 30 40 50 60 70 80 80 आणि हे 81 किती झाले? हे 81 आणि 34 10 20 30 31 32 33 34 34 आणि 81 ह्याच्यामध्ये मोठी संख्या कोणती आहे? मग 81 कडे जास्त आहेत, कारण की याचा दशक लहान आहे याचा दशक मोठा आहे, म्हणून 34 पेक्षा 81 ही संख्या कशी आहे? मोठी आहे। तर आपली पुढची जोडी आहे 34 आणि 81 नाही पुढची जोडी आहे 85 आणि 34 85 आणि 34 ह्याच्यामध्ये मोठं कोण आहे? बघा आता हे 85 आहेत आणि 34 आहे। आता याच्यामध्ये तुम्हाला स्पष्ट दिसेल की ह्याच्याकडे जास्त आहेत म्हणजे ही मोठी संख्या, ह्याच्याकडे कमी आहेत म्हणजे ही संख्या लहान आहे। 10 20 30 40 50 60 70 80 81 82 83 84 85
आणि 34. 10, 20, 30, 31, 32, 33, 34. आता हे आहेत 85, हे आहेत 34. तर जास्त कुणाकडे आहेत? 85 कडे जास्त आहेत. म्हणून मोठी संख्या कोणती आहे? 85 मोठी आहे. आता इथे याचा दशक 8 आहे आणि याचा दशक 3 आहे. म्हणजे 8 ही संख्या 3 पेक्षा मोठी आहे. म्हणजे ज्याचा दशक मोठा ती संख्या मोठी असते. पुढची संख्या आहे आपली 45 आणि 90. कोणती संख्या आहे? 45 आणि 90. आता 45, 10, 20, 30, 40, 41, 42, 43, 44, 45. इथे बघा 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. हे 45 आहेत आणि हे 90 आहेत. आता मोठी संख्या कोणती असणार आहे? कुणाकडे जास्त आहेत? 90 कडे जास्त आहेत. म्हणून 90 ही संख्या कशी असणार आहे? मोठी असणार आहे. 45 ही संख्या कशी असणार आहे? लहान असणार आहे. आणि दोघांचा जर दशक बघितला तर ह्याचं दशक 4 आहे आणि याचं दशक किती आहे? 9 आहे. म्हणजे 4 आणि 9 ह्याच्यामध्ये मोठं कोण आहे? 9 मोठं आहे. म्हणून 90 ही संख्या मोठी आहे. पुढची आपली संख्या आहे 88 आणि 90. आता 88 संख्या बघू आपण. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 81, 82, 83, 84, 85, 86, 87, 88. आणि हे आहेत 90. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. आता 88 आणि 90 ह्याच्यामध्ये मोठी संख्या कोणती आहे? याच्याकडे दशकाच्या 8 कांडे आहेत आणि याच्याकडे दशकाच्या 9 कांडे आहेत. म्हणजे ही संख्या मोठी आहे. कारण की ज्याचा दशक मोठा ती संख्या मोठी. याच्याकडे आपण बघायचं सुद्धा नाही. कधीपर्यंत बघायचं नाही? जर दोन्हीचा दशक सारखा असला तरच याच्याकडे बघायचं. तोपर्यंत त्याचं किंमत काहीच नाही. फक्त आधी आपण दशकावरून ती संख्या लहान आहे का मोठी ठरवणार. आता 8 आणि 9 मध्ये मोठं कोण आहे? 9 आहे. म्हणून 88 पेक्षा 90 ही संख्या मोठी आहे. आता ही संख्या बघा. 89 आणि 28. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 71, 72, 73, 74, 75, 76, 77, 78, 89. आणि हे आहेत 28. 10, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28. आणि पहिल्या आपल्या लक्षात आलेलं आहे की ही संख्या मोठी आहे. ही संख्या मोठी आहे कारण की याच्याकडे जास्त दशकाच्या कांड्या आहेत आणि याच्याकडे कमी दशकाच्या कांड्या आहेत. मग आता 7 आणि 2. याचा दशक 7 आहे, याचा दशक 2 आहे. 7 आणि 2 मध्ये लहान कोण आहे? 2 लहान आहे आणि 7 मोठे आहेत. म्हणून 79 आणि 28 याच्यामध्ये मोठी संख्या कोणती आहे? 79 ही संख्या मोठी आहे. पुढची आपली संख्या आहे 63. 10, 20, 30, 40, 50, 60. आणि हे 61, 62, 63. किती झाले हे? 63. 10, 20, 30, 40, 50, 60, 61, 62, 63. आणि हे आहेत 85. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80. 80 आणि हे वरती 5. 80 आणि हे वर 5. 81, 82, 83, 84, 85. आता पाहताच आपल्या लक्षात आलं की 85 कडे जास्त आहे. म्हणजे 85 ही संख्या मोठी आहे. जर आपण दोघांचे दशक बघितले, दशक स्थानची संख्या बघितली तर 10च्या दशक स्थानी 6 आहे आणि 10च्या दशक स्थानी 8 आहे. 6 आणि 8 मध्ये मोठं कोण आहे? मग 8 ही संख्या मोठी आहे. म्हणून मी बाणाचं तोंड कुणाकडे करणार? मगरीचं तोंड 8 कडे करणार. कारण की 63 पेक्षा 85 संख्या कशी आहे? मोठी आहे. पुढची आपली संख्या आहे 86 आणि 76. हे बघा 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 81, 82, 83, 84, 85, 86. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 71, 72, 73, 74, 75, 76. आता हे पाहिल्यात तुम्ही कांड्यात तेव्हा तुमच्या लगेच लक्षात आलं की बाबा ह्या संख्या जास्त आहेत. कारण की याच्याकडं 8 दशकाच्या कांड्या आहेत आणि याच्याकडं 7 दशकाच्या कांड्या आहेत. म्हणजे 8 आणि 7 जर बघितलं आपण तर जी संख्या मोठी असते ती संख्या मोठी असते. त्याच्याकडे 8 आहेत. आता बघितलं जवळून बघा तुम्ही. कोणत्या जास्त वाटायले तरी तुम्हाला हा गट्टा तुम्हाला जास्त वाटत आहे कारण की याच्यामध्ये एक जास्त आहे. म्हणून 86 हे मोठे आहे 76 पेक्षा. 76 ही संख्या मोठी आहे. 86 ही संख्या मोठी आहे 76 पेक्षा. पुढची आपली संख्या आहे 83 आणि 77. आता 83 ही संख्या बघू. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 81, 82, 83. आणि 77 बघू. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 71, 72, 73, 74, 75, 76, 77. आता 83 आणि 77 ह्या संख्यामध्ये मोठी संख्या कोणती आहे? 83 आणि 77 मध्ये बघा. आता हा पाहिलं की आपल्याला गट्टा लक्षात येतो की हा गट्टा मोठा आहे आणि हा गट्टा कसा आहे? लहान आहे. म्हणून 83 मध्ये आता ह्याच्यामध्ये बघा एककाकडे याच्याकडे 3 आहे त्याच्याकडे 7 आहेत. पण एककाकडे आपल्याला पाहायचंच नाही. आपल्याला कोणाकडून पाहायचं आहे? दशकाकडे पाहायचं आणि मोठं कोण आहे ते ठरवायचंय.
आता याच्याकडे आहेत 8 आणि याच्याकडे आहेत 7, म्हणून 83 ही संख्या मोठी आहे 77 पेक्षा. 83 ही संख्या 83 ही संख्या मोठी आहे 77 पेक्षा. हे गणित चाललंय बरं का आपलं. पुढचं गणित आहे आपलं 80 आणि 68. ह्या दोन संख्यामध्ये आपल्याला मोठी संख्या कोणती आहे पाहायचंय. आता ही संख्या आहे 80 आणि ही आहे 68. आता 80 संख्या बघू. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 68 10, 20, 30, 40, 50, 60, 61, 62, 63, 64, 65, 66, 66 आणि 67 आणि 68, 67 आणि 68. ही झाले 68 आणि हे झाले 80. आता पाहिल्या वाटतं अरे हे संख्या मोठी वाटतं, पण जर आपल्याकडे हे नसलं तर आपल्याला वाटतं ह्याच्याकडे 8 आहे ह्याच्याकडे 8 आहे. मग कोणतं मोठं आहे? ही संख्या बघायला मोठी वाटते कारण ह्याच्याकडे 0 आहे, पण तसं नसतं. आपल्याला संख्या लहान आहे का मोठी आहे कुणाकडून कळतं? दशकाकडून कळतं. ह्याचा दशक आहे 8 आणि याचा दशक आहे 6. मग 8 हे 6 पेक्षा मोठे आहेत, म्हणून 80 ही संख्या 68 पेक्षा कशी आहे? मोठी आहे. 80 ही संख्या 68 पेक्षा कशी आहे? मोठी आहे. पुढची संख्या आहे आपली 75 आणि 84. आता 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 71, 72, 73, 74, 75 आणि ही संख्या आहे 84. 10, 20, 30, 40, 50, 60, 70 आणि 80. 80, 81, 82, 83, 84, 85, 86, 87. अरे 4 जास्त आली की. हे आहेत 84. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 81, 82, 83, 84. किती इथे 84 आणि हे आहेत 75. 75 आणि 84 मध्ये बघितल्या लक्षात आलं की आपल्याला हा गट्टा मोठा आहे, म्हणजे ही संख्या मोठी आहे. ही संख्या मोठी आहे म्हणजे 75 आणि 84 मध्ये दशक जर बघितलं आपण तर याचा दशक आहे 7 आणि याचा दशक आहे 8. 7 आणि 8 मध्ये मोठं कोण आहे? 8 ही संख्या मोठी आहे. ज्याचा दशक मोठा ती संख्या मोठी, म्हणून 75 आणि 84 मध्ये मोठी संख्या कोणती आहे? 84 संख्या मोठी आहे. पुढची संख्या आहे आपली 83 आणि 77. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 71, 72, 73, 74, 75, 76, 77. हे किती झाले? 77 झाले. आणि हे किती आहेत बघू आपण. हे 80, 81, 82, 83. आता हे आहेत 83 आणि हे आहेत 77. आता मोठी संख्या कोणती आहे? याचा दशक जास्त. आता पाहिलं तर आपल्याला लगेच लक्षात आलं की ही संख्या मोठी आहे कारण त्याची गठ्ठा हा मोठा वाटायला याच्यापेक्षा. हे पाहिल्या लक्षात आलं की ही संख्या मोठी आहे म्हणून. तरी सुद्धा जर आपल्याकडे असे पैप नसले, तिथं वस्तू नसतात परीक्षेमध्ये, तेव्हा आपण कसं ठरवणार की कोणती संख्या मोठी आहे? हे आहे 8 आणि हे आहे 7. 8 आणि 7 ह्या दोन संख्यामध्ये मोठी संख्या कोणती आहे? 8 ही संख्या मोठी आहे, म्हणून मोठा दशक कोणतं मोठा असणार आहे? 83 ही संख्या मोठी आहे 77 पेक्षा. तर ठीक आहे मुलांनो, हे राहिलेले गणित तुम्ही नंतर करतात का सांगू सगळे गणित? बजवते सांगते. पुढची संख्या आहे आपली 68 आणि 69. 68 आणि 69. आता 68 ह्या संख्येमध्ये बघा मोठं कोण आहे? 10, 20, 30, 40, 50, 60, 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 71, 72, 73, 74, 75, 76, 77, 78, 79. आता हे 68 आणि 79 ह्या संख्येमध्ये मोठी संख्या कोणती आहे? पाहताच तुमच्या लक्षात आलं की ही संख्या मोठी आहे. पण जर आता ह्या वस्तू नसल्या तेव्हा तुम्ही कसं ठरवणार की ह्या दोघांमध्ये मोठं कोण आहे? ह्या दोघांमध्ये मोठं आहे मला शोधायचं, म्हणून मी काय केलं, त्यांचा दशक बघितला. ह्याचा दशक 6 आणि ह्याचा दशक 7. 6 आणि 7 मध्ये मोठं कोण आहे? 7 ही संख्या मोठी आहे, म्हणजे 68 हे लहान आहेत 69 पेक्षा. 79 ही संख्या मोठी आहे 68 पेक्षा. तर पुढची संख्या आहे आपली 83 आणि 74. 83 आणि 74. आता पाहिल्या तुमच्या लक्षात आलं की ही संख्या मोठी आहे. कशापेक्षा? 74 पेक्षा. आता जरा गठ्ठा जर तुम्ही बघितला तर हा गठ्ठा आपल्याला मोठा दिसतो आणि हा गठ्ठा लहान दिसतो, कारण की ह्याच्याकडं 8 दशक आहेत आणि ह्याच्याकडे 7 दशक आहेत. आणि आपण एककाकडे तर पाहतच नाहीत. कधी एककाकडे पाहणार? जेव्हा आपल्या ह्या दोन्ही संख्या वेगळ्या असतील. एकक दोन्हीचा दशक हा सारखा असेल तेव्हाच आपण एककाकडे पाहतो. तर आता ह्या दोन संख्यामध्ये मोठी संख्या कोणती आहे? ह्याचा दशक 8 आहे, ह्याचा दशक 7 आहे. 8 आणि 7 ह्याच्यामध्ये मोठं कोण आहे?
8 ही संख्या मोठी आहे, म्हणजे 83 ही संख्या मोठी आहे 74 पेक्षा. 83 ही संख्या मोठी आहे 74 पेक्षा. ठीक आहे, झाले का सगळ्यांची गणित? आता फक्त 2 गणित राहिले, ते तुम्ही सोडवायचे आहेत. ठीक आहे, झालं का गणित? तर आपल्याला संख्यांचा चढता उतरता क्रम लिहायचा. चढता उतरता क्रम तुम्हाला मी मगाशीच दाखवलेला आहे की चढता क्रम म्हणजे काय, पायऱ्यावर आपण वर जातो, पण कसं जातो, लहान त्याच्या एक छोटी पायरी असते, त्याच्यापेक्षा मोठी, त्याच्यापेक्षा मोठी, त्याच्यापेक्षा मोठी असं आपण चढत जातो. आणि उतरत असताना लहान, त्याच्यापेक्षा लहान, त्याच्यापेक्षा लहान असं आपण खाली उतरत येतो. तसंच आहे हे संख्यांचा चढता क्रम. आता इथे हे गणित तुम्हाला लिहून घ्यायचे, तुम्ही चढता क्रम उतरता क्रम लिहायचा आहे. हे लिहित इकडं लक्ष द्यायचं, पण माझं उत्तर बघून लिहायचं नाही. फक्त मॅडम कसं समजावून सांगायलेत, कसं लिहायलेत हे पाहायचं. पण हे गणित आता तुम्हाला स्वतःला यायला पाहिजे. चढता उतरता क्रम तुम्हाला स्वतःला लावता यायला पाहिजे. ठीक आहे, आता 27 किती संख्या दिलेल्या आहेत आपल्याला? 27, 84 आणि 82 ह्या 3 संख्या दिलेल्या आहेत. 27, 84 आणि 82. आता ह्याचा आपल्याला लावायचा आहे चढता क्रम. चढता क्रम, चढता क्रम म्हणजे आता हे पायऱ्या काढूत आधी आपण. थोडे दिवस आपल्याला सराव होईपर्यंत आपण दुसरीला आहात तोपर्यंत पायऱ्या काढूत, नंतर मग पायऱ्या करायची गरज नाही. आता पहिल्यांदा बघा 27, 84 आणि 82 ह्याच्यामध्ये काय बघणार आपण? दशक बघणार. सगळ्यात 2, 8, 8 2, 8, 8 ह्या 3 दशकामध्ये सगळ्यात लहान कोण आहे? 27 आहे. 27चा दशक हा लहान आहे. आता पुन्हा जर बघितलं आपण 84 आणि 82, 84 आणि 82 मध्ये दोघाचा दशक 8 आहे, म्हणून आपण आता दशक बघणार नाहीत. दोघाचा दशक सारखाच आहे, मग काय करणार उपयोग? आता 4 आणि 2, 4 आणि 2 मध्ये लहान कोण आहे? 82 आणि सगळ्यात मोठं कोण आहे? 84. मग आता ह्या पायऱ्यावर बसवले मी संख्या. आता चढता क्रम लिहिणार आहे मी. चढता क्रम लिहित असताना काय करणार? आता चढता क्रम लिहित असताना खालून वर जाणार आहे मी. खालून वर जाणार आहे. खालून वर जात असताना मला पहिल्यांदा कोण भेटलं? 27, नंतर भेटलं 82 आणि नंतर भेटला 84. 27, 82, 84 हा झाला आपला चढता क्रम. आता पुढचा क्रम आहे उतरता क्रम. उतरत्या क्रमाला आपण वरून खाली येऊ लागलो, वरून खाली येणार आहेत. तर पहिल्यांदा मला कोण भेटला? 84. 84 नंतर कोण भेटला? 82. 82 नंतर कोण भेटला? 27. उतरता क्रम काय लागला आपला? 84, 82 आणि 27. चढता क्रम काय आहे आपला? 27, 82, 84 हा झाला चढता क्रम आणि उतरता क्रम. फक्त हे काय तुम्हाला सुरुवातीला पहिली दुसरीला तुम्हाला अजून चढता क्रम थोडंसं अवघड वाटतात हे गणित, पण नेमकं समजा म्हणून अशा पायऱ्या तुम्ही सुद्धा काढायच्या. तुम्हाला सुद्धा इथं मी पायऱ्या काढून दिलेल्या आहेत. का बरं? थोडा सराव होईपर्यंत. मग तिसरी चौथीला गेलं की आपण डायरेक्ट चढता उतरता क्रम लिहू शकतो. आता पुढचं गणित आहे आपलं 85, 74 आणि 81 ह्या 3 संख्या दिलेल्या आहेत. आणि ह्या 3 संख्या काय म्हणलेल्या आहेत? चढत्या उतरत्या क्रमानं लावा. आता हे संख्या चढत्या उतरत्या क्रमानं आपल्याला लावायच्या आहेत. मग सुरुवातीला आपण काय करणार? पायऱ्या काढणार. पायऱ्या काढायला सोप्या असतात. हे बघा असं झिंग झिंग झिंग. संख्या आहेत 85, 74, 81. आता पहिल्यांदा काय बघणार आपण? एकक बघणार. ह्याचा एकक 8 आहे, 7 आहे, 8 आहे. मग सगळ्यात लहान कोण आहे? 8, 7, 8 मध्ये सगळ्यात लहान 7 आहे. 7 सोबत कोण आहे एकक? 74. नंतर 8, 8 दोघांचेही एक दशक सारखाच आहे. ह्याचा दशक आणि ह्याचा दशक सारखाच आहे. मग आपण कुणाकडे बघणार? एककाकडे बघणार. ह्याचा एकक आहे 5 आणि ह्याचा एकक आहे 1. आता ह्याचा एकक आहे 5 आणि ह्याचा एकक आहे 1. 5 आणि 1 मध्ये मोठं कोण आहे? 5. म्हणजे हे सगळ्यात वरच्या खुर्चीवर असणार, पायरीवर असणार. आणि 5 पेक्षा लहान कोण आहे? 81 म्हणजे हे मधल्या पायरीवर असणार. आणि सगळ्यात वरच्या पायरीवर कोण गेलं? 85. मग आता पायऱ्यावर बघितलं आपण, सगळ्यात खालच्या पायरीला आहे 74, त्याच्यावरच्या पायरीला आहे 81 आणि त्याच्यावरच्या पायरीला आहे 85. आता मी पायऱ्या चढायले म्हणजे चढता क्रम. चढता क्रम. चढत्या क्रमात पहिल्यांदा कोण भेटलं मला? 74. इथं कॉमा आठवणी द्यायचा बरं का, नाही तर 2 संख्या आहेत कसं कळत नाही. 74 नंतर कोण भेटलं मला?
81. 81 नंतर कोण भेटलं मला? 85. हा झाला आपला चढता क्रम. 74, 81 आणि 85. आता उतरता क्रम. उतरता क्रम कसा येणार आहे आपला? हे आहे 85. 85 पेक्षा लहान कोण आहे? 81. 81 पेक्षा लहान कोण आहे? 74. 81 पेक्षा लहान कोण आहे? 74. तर अशा प्रकारे हा आपला चढता क्रम झाला आणि हा उतरता क्रम झाला. चढत्या क्रमामध्ये पहिली संख्या ही लहान असते. नीट लक्षात ठेवा, कधी पण चढत्या क्रमामध्ये पहिली संख्या ही खूप लहान असते आणि लहान असते त्याच्यापेक्षा मोठी, त्याच्यापेक्षा मोठी लिहायचं. उतरता क्रम जेव्हा आपण लिहितो तेव्हा पहिली संख्या ही मोठी असते. ह्या गणितामध्ये एकच लक्षात ठेवायचं, चढत्या क्रमामध्ये पहिली संख्या लहान असते आणि उतरत्या क्रमामध्ये पहिली संख्या ही मोठी असते. का बरं मोठी असते? उतरत्या क्रमाला आपण वरच्या पायरीला असतो, इथं असतो उतरत असताना पायऱ्या, म्हणून पहिली संख्या मोठी असते. आणि चढत्या क्रमाला आपण ह्या पायरीवर असतो म्हणून ही संख्या लहान असते. नीट लक्षात ठेवा, चढत्या क्रमाला असं डोळे झाकायचं, विचार करायचं, चढत्या क्रमाला मी खालच्या पायरीवर आहे म्हणजे संख्या लहान आहे. उतरत्या क्रमाला मी वरच्या पायरीवर आहे म्हणून माझी संख्या ही मोठी आहे. एवढं जर तुम्ही लक्षात ठेवलं तर हे तुमचे गणित कधीच चुकणार नाहीत. पुढची संख्या आहे आपली 84, 89 आणि 95. आता हे ऑलरेडी चढता क्रम आहे तरी पण आपल्याला शिकायचे म्हणून आपण डबल करणार आहोत. तर पहिल्यांदा मी काय करणार आहे? पायऱ्या काढणार आहे. अशा मी काढल्या पायऱ्या. आता पायऱ्या काढून प्रत्येक संख्येला आधी पायऱ्यावर बसवते. पहिल्यांदा कोण आहे बघा. आता सगळ्याचा दशक बघितला, ह्याचा दशक 8 आहे, याचा दशक 8 आहे, याचा दशक 9 आहे, म्हणजे सगळ्यात मोठी संख्या 95 आहे. मग सगळ्यात लहान संख्या कोणती आहे? आता एकक दशक तर सारखा आहे, मग कुणाकडे बघणार आपण? एककाकडे बघणार. ह्याचा दशक आहे, एकक आहे 4 आणि ह्याचा एकक आहे 9. 4 आणि 9, 4 आणि 9 मध्ये मोठं कोण आहे? 89. 9 मोठं आहे आणि सगळ्यात लहान मग कोण आहे? 4 लहान आहे. म्हणजे पहिल्या पायरीवर येणार आपली संख्या 84, दुसऱ्या पायरीवर येणार 89 आणि तिसऱ्या पायरीवर येणार 95. ह्या संख्या अशा मी काय केलेल्या आहेत? 95 ऑलरेडी पायरीवरच आहे, पायरीवरच बसवलं त्याला डायरेक्ट. तर आता चढता क्रम कसा येणार आहे आपला? चढता क्रम कसा येणार आहे? आता खालची पायरी कोणती आहे? 84, 84 नंतर कोण नावाकडे गेलो आपण? 89. 89 कडून कुणाकडे गेलो? 95 गेलो. हा झाला चढता क्रम. 84, 89 आणि 95. आता उतरता क्रम बघू आपण. उतरत्या क्रमाला आपण वरून खाली येतो. पहिल्यांदा कोण भेटलं खाली उतरत असताना मला? पहिल्यांदा कोण भेटलं? 95. 95 नंतर कोण भेटला? हा 8, 9, 89. नंतर कोण भेटला? 84. हा झाला उतरता क्रम, हा झाला चढता क्रम आणि हा उतरता क्रम. चढत्या क्रमाला पहिली संख्या ही नेहमी लहान असते. चढत्या क्रमाला पहिली संख्या ही नेहमी लहान असते आणि उतरत्या क्रमाला पहिली संख्या ही नेहमी मोठी असते. नीट लक्षात ठेवा, चढत्या क्रमाला आपण खालच्या पायरीवर असतो म्हणून संख्या लहान असते आणि उतरत्या क्रमाला आपण वरच्या पायरीवर असतो म्हणून संख्या ही वरची कशी असते? मोठी असते. उतरत्या क्रमाला वरची संख्या ही मोठी असते. ठीक आहे, आलं का लक्षात सगळ्यांच्या? आता हे गणित झाले का तुमचे सोडून? हे तुम्ही मनानं लिहायला पाहिजे होते. उत्तर आले का नाही बघा बरं, तुमची चेक करा. आता यायला पाहिजे बाळांनो. आज किती 50 दिवस झाले आपल्याला शिकायला होतं आपण हे. सगळ्यांना चढत्या उतरत्याची क्रमचे गणित येऊ लागले ना? समजलेत की नाही? ठीक आहे. तर मुलांनो, तुम्हाला माझ्यासोबत उजळणी वाचत लिहायची आहे. चला आपण उजळणी लिहू. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 1.1 11, 1.2 12, 1.3 13, 1.4 14,
1 दशक 5 15, 1 दशक 6 16, 1 दशक 7 17, 1 दशक 8 18, 1 दशक 9 19, 2 दशक 20, 2 दशक 1 21, 2 दशक 2 22, 2 दशक 3 23, 2 दशक 4 24, 2 दशक 5 25, 2 दशक 6 26, 2 दशक 7 27, 2 दशक 8 28, 2 दशक 9 29, 3 दशक 30, 3 दशक 1 31, 3 दशक 2 32, 3 दशक 3 33, 3 दशक 4 34, 3 दशक 5 35, 3 दशक 6 36, 3 दशक 7 37, 3 दशक 8 38, 3 दशक 9 39, 4 दशक 40, 4 दशक 1 41, 4 दशक 2 42, 4 दशक 3 43, 4 दशक 4 44, 4 दशक 5 45, 4 दशक 6 46, 4 दशक 7 47, 4 दशक 8 48, 4 दशक 9 49, 5 दशक 50, 5 दशक 1 51, 5 दशक 2 52, 5 दशक 3 53, 5 दशक 4 54, 5 दशक 5 55, 5 दशक 6 56, 5 दशक 7 57, 5 दशक 8 58, 5 दशक 9 59, 6 दशक 60, 6 दशक 1 61, 6 दशक 2 62, 6 दशक 3 63, 6 दशक 4 64, 6 दशक 5 65, 6 दशक 6 66, 6 दशक 7 67, 6 दशक 8 68, 6 दशक 9 69, 7 दशक 70, 7 दशक 1 71, 7 दशक 2 72, 7 दशक 3 73, 7 दशक 4 74, 7 दशक 5 75, 7 दशक 6 76, 7 दशक 7 77, 7 दशक 8 78, 7 दशक 9 79, 8 दशक 80, 8 दशक 1 81, 8 दशक 2 82, 8 दशक 3 83, 8 दशक 4 84, 8 दशक 5 85, 8 दशक 6 86, 8 दशक 7 87, 8 दशक 8 88, 8 दशक 9 89, 9 दशक 90, 8 दशक 1 81, 8 दशक 2 82, 8 दशक 3 83, 8 दशक 4 84, 8 दशक 5 85, 8 दशक 6 86, 8 दशक 7 87, 8 दशक 8 88, 8 दशक 9 89, 9 दशक 90, 8 दशक 1 81, 8 दशक 2 82, 8 दशक 3 83, 8 दशक 4 84, 8 दशक 5 85, 8 दशक 6 86, 8 दशक 7 87, 8 दशक 8 88, 8 दशक 9 89, 9 दशक 90, 8 दशक 1 81, 8 दशक 2 82, 8 दशक 3 83, 8 दशक 4 84, 8 दशक 5 85, 8 दशक 6 86, 8 दशक 7 87, 8 दशक 8 88, 8 दशक 9 89,
9 दशक 90, 8 दशक 1 81, 8 दशक 2 82, 8 दशक 3 83, 8 दशक 4 84, 8 दशक 5 85, 8 दशक 6 86, 8 दशक 7 87, 8 दशक 8 88, 8 दशक 9 89, 9 दशक 90. आता आपण बेचा पाडा 8चा पाडा तयार करणार आहोत. तर मुलांनो आपल्याला 8चा पाडा तयार करायचा आहे. चला तयार करू. आता हे एका रांगेमध्ये मी 8 मणी ठेवलेत बघा. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. हे सगळे मणी एका रांगेमध्ये 8 आहेत. एक रंगाचे 8 मणी आहेत. आता हे मणी मी मोजणार आहे. आता मोजत असताना बघा तुम्ही लक्ष द्या जरा, काहीच लिहू नका. आता हे बघा 8, हे किती मणी आहेत? 8. आता ह्या 8 मणीमध्ये मी 8 मणी मिसळले. 8 9 10 11 12 13 14 15 16. किती झाले? 16 मणी झाले. 16 मध्ये 8 मिसळले. 16 17 18 19 20 21 22 23 24. किती झाले? 24. 24 मध्ये 8 मणी मिसळले. 25 26 27 28 29 30 31 32. 32 मध्ये 8 मणी मिसळले. 33 34 35 36 37 38 39 40. 40 मध्ये 8 मणी मिसळले. 41 42 43 44 45 46 47 48. 48 मध्ये 8 मणी मिसळले. 49 50 51 52 53 54 55 56. 57 58 59 60 61 62 63 64. 65 66 67 68 69 70 71 72. 72 मध्ये मी 8 मणी मिसळले. 73 74 75 76 77 78 79 80. किती झाले? हे 80. म्हणजे पाडा एखादा तयार करणं म्हणजे काय? त्याच अंकाची वारंवार केलेली बेरीज म्हणजे आपोआपच पाडा तयार होतो आपला. आता 8चा पाडा आपला तयार झालेला आहे. त्याच्या आधी आपण काय करू? जुने पाडे म्हणू. सगळ्यांनी माझ्यासोबत म्हणा. बेक बे, बे दोन्ही 4, बे त्रिक 6, बे चौक 8, बे पंचे 10, बे सक 12, बे सती 14, बे आठी 16, 92 18, 92 20. 3 1 3, 3 2 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 5 15, 3 संग 18, 3 7 21, 3 8 24, 3 9 27, 3 10 30. 4 1 4, 4 2 8, 4 त्रिकोण 12, 4 चौक 16, 4 5 20, 4 सक 24, 4 7 28, 4 8 32, 4 9 36, 4 10 40. 5 1 5, 5 2 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 सक 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45, 5 10 50. 6 1 6, 6 2 12, 6 त्रिक 18, 6 चौक 24, 6 5 30, 6 6 36, 6 सक 42, 6 8 48, 6 9 54, 6 10 60. 7 1 7, 7 2 14, 7 त्रिक 21, 7 चौक 28, 7 5 35, 7 सक 42, 7 7 49, 7 8 56, 7 9 63, 7 10 70. 8 1 8, 8 2 16, 8 त्रिक 24, 8 चौक 32, 8 5 40, 8 संग 48, 8 7 56, 8 8 64, 8 9 72, 8 10 80. चला आता आपण 8चा पाडा वाचत लिहू. 8 1 8, 8 2 16, 8 त्रिक 24, 8 चौक 32, 8 5 40, 8 संग 48, 8 7 56, 8 8 64, 8 9 72, 8 10 80. 8 1 8, 8 2 16, 8 त्रिक 24, 8 चौक 32, 8 5 40, 8 संग 48, 8 7 56, 8 8 64, 8 9 72, 8 10 80. 8 1 8, 8 2 16, 8 त्रिक 24, 8 चौक 32, 8 5 40, 8 सख 48,
आठी सती 56, आठी आठी 64, 8 9 72, 8 10 80, 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 5 40, 8 6 48, आठी सती 56, आठी आठी 64, 8 9 72, 8 10 80, 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 5 40, 8 6 48, आठी सती 56, आठी आठी 64, 8 9 72, 8 10 80, 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 5 40, 8 6 48, आठी सती 56, आठी आठी 64, 8 9 72, 8 10 80, 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 5 40, 8 6 48, आठी सती 56, आठी आठी 64, 8 9 72, 8 10 80, 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 5 40, 8 6 48, आठी सती 56, आठी आठी 64, 8 9 72, 8 10 80, 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 5 40, 8 6 48, आठी सती 56, आठी आठी 64, 8 9 72, 8 10 80. आता राहिलेला तो पाडा तुम्ही व्हिडिओ संपल्यानंतर लिहा. सगळ्यांना समजलं? एखादा पाडा तयार होतो म्हणजे त्या अंकाची वारंवार केलेली बेरीज. वारंवार म्हणजे पुन्हा पुन्हा पुन्हा. याच्यात 8 मिसळ, 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 याच्यात 8 मिसळ. म्हणजे येणाऱ्या बेरजेत आपण 8 8 8 8 8 8 मिसळत गेलो आणि आपोआप 8चा पाडा तयार झाला. आहे की नाही मजा?